नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 23 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम हवामान प्रणालीला पाहिल्या तर बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती हळूहळू बळकट होत चाललेली आहे आणि लवकरच या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्रसुद्धा विकसित होईल. सोबतच या सिस्टीमच्या प्रभावाने राज्यात उत्तर पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे पोहोचत आहेत आणि याच वाऱ्यांबरोबर ढग निर्माण होत आहे आणि पाऊसही राज्यात सक्रिय झालेला आहे. हा पाऊस मुख्यत्वे मेघगर्जनेसह होतोय आणि सध्याची सॅटेलाइट इमेज पाहिली सकाळची तर या ठिकाणी बुलढाण्याचे उत्तरेकडील तालुके, अमरावतीचे दक्षिणेकडील भाग, थोडेसे लगतवरती यवतमाळचा भाग, नांदेड या ठिकाणी पावसाचा ढग आहे. किनारपट्टीला समुद्राच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि ते 24 तासातील जर विचार करायला गेलो ते 24 तासामध्ये या ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. सोबतच अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा भाग आहे, नागपूर भाग आहे किंवा नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तरेकडील भाग असतील, नाशिकचे उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणीही विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस सरी पडण्याची शक्यता येत्या 24 तासांसाठी आहे. बाकी काल साप्ताहिक अंदाज दिलेला आहेच, त्यामध्ये सांगितले की या संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात कशा प्रकारे पावसाची स्थिती राहील, काय बदल असतील, काय अपडेट असतील तर दररोज कळवण्यात येतीलच. आणि दररोजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.